अडीच वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची, तो कर्तृत्वहीन नालायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला माणूस, ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं, त्या माणसावर त्या टीका कसा करू शकतो की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले? असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन. बाप दाखवणं साध्य झालं ना. कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना. फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटाने केलेले कट्टा असतं. त्यांचं मंत्रिपद काढलं. माझं काढून कुणाला दिलं? आदित्यला. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, नेता आउट. नवलकर साहेब ज्यावेळेला गेले, स्वर्गवास झाले, तेव्हा उद्धव ठाकरे ज्यावेळेला त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या मुलींनी यांची काय अवस्था केली, का केली, थोडीशी माहिती घेऊन घ्या, तुम्हाला कळेल. शिवसेना प्रमुखांसोबत जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपारी यांनी घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी. ते मला 55 वर्ष झाली शिवसेना प्रमुखांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण सध्या जे महाराष्ट्रामध्ये बाप बेटे दोघे जण, उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू आदित्य, यांचं जे बोलणं आपण पाहिलं, यांचं वागणं आपण पाहिलं, यांचे टोमणे आपण पाहिले, तर हे एखादा दिवा विसताना जो फडफडतो, अशी फडफड या दोघांची चाललेली आहे असं मी म्हणेन. ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं, राम मंदिराचं, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं 370 कलम हटवण्याचं, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्यावरतीच फक्त बोलत बसायचं. अडीच वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची, तो कर्तृत्वहीन नालायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला माणूस हा इतरांवरती कसा बोलू शकतो? जो 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय, तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो? ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं, त्या माणसावर त्या टीका कसा करू शकतो? आणि मी आता आव्हान दिलंय, आता माझ्या भाषणामध्ये मी आव्हान दिलंय की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले, असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन. आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी, हिंमत असेल तर. बाप दाखवणं साध्य झालं ना. कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना. फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटाने केलेले कटकार असतं. कुठलंही तथ्य नाही, फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना. कारण मुख्यमंत्री पदावर यांना खाली उतरायला लागलं. मुख्यमंत्री पदावर खाली का उतरायला लागलं याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी स्वतः केलं पाहिजे. आपल्याकडून 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, 13-14 खासदार का निघून जातात, शिवसैनिक का निघून जातात, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माझी आमदारकी काढलीच, माझं मंत्रिपद काढलं. दिवाकर रावतेंची आमदारकी काढली, त्यांचं मंत्रिपद काढलं. माझं काढून कुणाला दिलं? आदित्यला. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, नेता आउट. ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती. नवलकर साहेब ज्यावेळेला गेले, स्वर्गवास झाले, तेव्हा उद्धव ठाकरे ज्यावेळेला त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या मुलींनी यांची काय अवस्था केली, का केली, ती थोडीशी माहिती घेऊन घ्या, तुम्हाला कळेल. की नेत्यांजवळ कसे वागलेत, हे ढाके साहेबांना कसे वागले, गजानन कीर्तिकांकडे कसे वागले, रामदास कदमसोबत कसे वागले, नवलकर साहेबांना कसे वागले, सुधीर भावंडे कसे वागले, मनोज जोशींना, व्यासपीठाला खाली कसं उतरवलं अपमानित करून. शिवसेना प्रमुखांसोबत जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपारी यांनी घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी. पक्ष असं वाटत नसतो, याला फक्त टोमणे मागता येतात, फक्त बोलता येतात. प्रत्यक्षात
यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आता केली एकनाथ शिंदे. इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा याला तळा ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे यायला लागली पाहिजे. आणि मग हा सगळे खोके आता पण दिल्लीला कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत. महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो. मी आताच मागणी केली. आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही भूमिका आम्ही सगळी घेतली आणि त्या अनुषंगाने कामकाज चालू आहे.